नमस्कार मंडळी, नवीन वर्ष आणि वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण ना स्त्रियांचाच असतो असं मला तरी वाटतं. कारण या दिवशी महिलांना 5 सुगडांची पूजा घरी करतात. पुरणपोळीचा त्याला नैवेद्य दाखवला जातो. काही भागामध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. आणि या दिवशी ना सर्वांच्या घरी हळदी कुंकू ठेवलं जातं. म्हणजे हे हळदी कुंकू ना रथसप्तमीपर्यंत करायचं असतं. आणि या दिवशी महिलांना वाण लुटण्यासाठी प्रत्येकांच्या घरी जात असतात. मला आठवते की मी लहान होती ना, तर माझ्या आईच्या मागे ना मी म्हणजे जेव्हा हे हळदी कुंकू असायचा ना, कुठेही असेल तरी मी आईच्या मागे लागून मी जायचे. तो आनंद खूप मोठा असायचा की आपल्याला कोणीतरी काहीतरी देतंय. तसंच मला असं वाटतं ना की नवीन वर्षाची सुरुवात आहे, हळदी कुंकू आपण करतो, आपण वाण देतो, तर प्रत्येकाने वाण असं दिलंच पाहिजे. आणि या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपण म्हणतो. मला असं वाटतं की नुसतंच हे संक्रांतीपुरतं मर्यादित न ठेवता आपण काय करायला पाहिजे, वर्षभर असंच वागायला पाहिजे. जसं आपण दररोज संक्रांतीला म्हणतो ना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तसं एक पाऊल ना आपण मागे घ्यायचा. मागे जर आपण एक पाऊल घेण्याची तयारी जर आपली मागे असेल ना, तर आपले नातेसंबंध असतात ना ते टिकून राहतात. कुठल्याच नातामध्ये कटुता येत नाही, मनात एकमेकांबद्दल राग कधीच राहत नाही. एक पाऊल फक्त मागे घ्या आणि नुसतंच मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला न बोलता वर्षभर असं बोला. खूप छान नातेसंबंध होतील. आणि तुम्ही सुद्धा गेलात की नाही वाण लुटायला? मला आता एक ठिकाणी वाण लुटायला जायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.